श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, स्वामी पुण्यतिथी निमित्त आपल्याला जर का गुरुचरित्र पारायण करायचं असेल आणि जर का आपल्याकडे पारायण करायला वेळ नसेल तर आपण गुरुचरित्र ग्रंथातील हा एक अध्याय आवर्जून वाचन करायचं आहे. तुम्हाला गुरुचरित्र वाचना इतकेच पुण्य प्राप्त होणार आहे. सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो. अपेक्षा स्वामींकडे ठेवा, इतर लोकांकडे नको. अडचणीत असाल तर स्वामी तारतील, एकटे असाल तर स्वामी सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर स्वामी दाखवतील, अश्रू थांबत नसतील तर स्वामी पुसतील. फक्त स्वामींना अर्थतेने साथ घाला, हाक द्या, अशक्यही शक्य करतील स्वामी. 15 एप्रिलला स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे आणि या दिवशी जर का आपण काही सेवा केल्या, काही उपाय केले तर ते खूप म्हणजे प्रभावशाली ठरत असतात. कारण या काळामध्ये दत्ततत्व, स्वामी तत्व हे 1000 पटीने कार्यरत असतं आणि त्यामुळे आपण या काळामध्ये सेवा करत असतो. आता कोणी स्वामीचरित्र सारामृत पारायण करत असतं, तर कोणी तारक मंत्राची सेवा करत असतं, तर कोणी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील करत असतं. भरपूर महिला पुरुष या मंत्राचा जप करत असतात. प्रत्येकजण प्रत्येकाच्या आवडीनुसार वेळेनुसार सेवा करत असतात. आता या काळामध्ये जर आपण गुरुचरित्र पारायण केले तर त्याचे कित्येक पटीने आपल्याला फायदे हे बघायला मिळतात. या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग देखील सापडतो. कुठल्याही प्रकारचे व्याधी आजार नष्ट होतात. याने मनुष्य दुःखमुक्त होतो. घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसं होतं आणि घरात आनंद, चैतन्य, प्रसन्नता निर्माण होते. घरातील वास्तुदोष, पितृदोष यावरही उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात. गुरुचरित्र पारायण केल्याने प्रत्येकाची इच्छा ही पूर्ण होतेच. स्वामींची पुण्यतिथी असो किंवा स्वामींचा प्रकट दिन असो किंवा दत्त जयंती असो, या निमित्ताने गुरुचरित्र पारायण केले जाते. त्याचप्रमाणे जवळच्या स्वामींच्या केंद्रात, मठात देखील गुरुचरित्र पारायण सप्ताह हा केला जातो. आपल्याला आवर्जून हे पारायण करायचं असेल तर आपण गुरुचरित्र पारायणाच्या काळात सहभागी होऊ शकता. आता जर काही कारणामुळे तुम्हाला गुरुदत्त पारायण करणं शक्य नसेल तर आपण आवर्जून या ग्रंथातील एक अध्यायाचे पठण करू शकता. ज्यांना अजिबात वेळ नाही त्यांनी देखील स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत तुम्हाला होईल तितक्या दिवस, तितक्या वेळा तुम्ही या अध्यायाचे वाचन आवर्जून करू शकता. मग तुम्ही 11 दिवसासाठी करा किंवा 21 दिवसासाठी करा किंवा ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ पाहाल त्या दिवसापासून तुम्ही सुरुवात करू शकता किंवा अगदी तुम्ही तुमच्या आयुष्यात दररोज एका अध्यायाचं पठण करू शकता. बघा, तर यामुळे स्वामी महाराजांचा, दत्त महाराजांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो व आपल्या आयुष्यातील दुःख, संकटे, अडचणी, अडथळे नक्कीच दूर होण्यास मदत होते. तुम्ही सेवा मोठी करा किंवा छोटी करा, प्रत्येक सेवेचे फळ आपल्याला स्वामी समर्थ महाराज हे देत असतात. आपली जर का काही इच्छा असेल, मनोकामना असेल तरी देखील तुम्ही ती सेवा पूर्ण करण्यासाठी या अध्यायाचं वाचन करू शकता. सर्व नियम पाळणे गरजेचे आहे का? तर बघा, याबद्दल सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओत पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आपल्याला जरी पारायण करणे शक्य नसेल तरी देखील आपण इतरांना मार्गदर्शन करू शकतो, इतरांना स्वामी सेवेत आणू शकतो, त्याचप्रमाणे इतरांना दुःखमुक्त देखील करू शकतो. तर पहा, तुम्ही आजपासून स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत ही सेवा तुम्हाला करायची आहे. तुम्ही सेवेला सुरुवात कधीही करू शकता. फक्त दिवसभरामध्ये तुम्हाला कधीही पठण करू शकता, परंतु दुपारी 12 ते 12:30 या वेळेत तुम्हाला फक्त या अध्यायाचे वाचन करायचं नाही. कारण हा जो काळ आहे तो फक्त दत्त महाराजांचा भिक्षेचा काळ असतो आणि त्यामुळे ही वेळ सोडून आपण कोणत्याही वेळेमध्ये ही सेवा करू शकता. फक्त सुतक असेल किंवा मासिक पाळी असेल, अडचण असेल तर या काळामध्ये आपल्याला सेवा करता येणार नाही. आता बघा, बऱ्याच घरांमध्ये असं काही व्यक्ती असतात की ते मांसाहार करत असतात, ते आपलं काही ऐकत नाही. तर मग अशा वेळेस आपण स्वामी सेवा बंद करायची का? तर आपण स्वामी सेवा बंद करायची नाही, तर आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे आणि परत सेवेला सुरुवात करायची आहे. कारण की आपण आपल्या पद्धतीने सेवा ही करत राहायची आहे. आता ती व्यक्ती जर आपलं ऐकतच नसेल तर या गोष्टीला आपण देखील काही करू शकत नाही. आता या सेवा करण्याच्या अगोदर आपण एक नारळ घ्यायचा आहे, खडी साखर घ्यायची आहे आणि जवळच्या स्वामी केंद्रात किंवा मठात किंवा दत्तगुरूंच्या मंदिरात आपल्याला जायचं आहे. तेथे गेल्यावर आपल्याला खडी साखर आणि नारळ स्वामींच्या समोर, दत्तगुरूंच्या समोर ठेवायचं आहे आणि आपली जी काही मनोकामना असेल, इच्छा असेल ती बोलायची आहे. आपली जी इच्छा असेल ती इच्छा स्वामींना, दत्तगुरूंना सांगायची आहे आणि तुमच्याकडून ती इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे.
तर बघा, आपल्याला ही सेवा तुम्हाला जितक्या दिवसाची करायची आहे तितक्या दिवस तुम्ही करू शकता. संकल्प सोडून सेवा करू शकता किंवा पहा, जर का आपण स्वामींसाठी सेवा करत असाल तर आपण संकल्प न सोडता देखील सेवा करू शकता. परंतु इच्छापूर्तीसाठी सेवा करत असाल तर आपल्याला संकल्प हा सोडायचा आहे. संकल्प हा घरी आपल्या पहिल्या दिवशी सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर सोडायचा असतो. बघा, तुम्ही सेवा करत राहायची आहे. तुम्हाला तुमच्या अपेक्षापेक्षाही स्वामी महाराज जास्त देण्याचा प्रयत्न करतील. आपण जी काही सेवा करतो ही सेवा कधीही वाया जात नसते. याचं फळ आपल्याला कधी ना कधी मिळत असतं. त्यासाठी योग्य वेळ येणे गरजेची असते. आपल्याला रोज एक वेळा एक श्लोकी गुरुचरित्र पारायणाचे पठण करायचे आहे. यामुळे देखील गुरुचरित्र पारायण केल्याचे संपूर्ण फळ आपल्याला मिळणार आहे. तर बघा, अत्यंत साधं आणि सोपं असं तुम्हाला स्वामी पुण्यतिथीपर्यंत संक्षिप्त गुरुचरित्र वाचन करायचं आहे. हे वाचल्याने सुद्धा संपूर्ण गुरुचरित्राचं फळ तुम्हाला मिळणार आहे. पहिल्यांदा देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा. अगोदर दिवा प्रज्वलित झालेला असेल तर परत लावण्याची गरज नाही. धूप अगरबत्ती लावायची आहे. नंतर तुम्हाला संक्षिप्त गुरुचरित्र वाचन करायचं आहे. आता बघा, यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायण केल्याचे संपूर्ण फळ मिळत असतं. फक्त मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा आपल्याला करायची आहे. ही सेवा केल्याने तुम्हाला स्वामी महाराज कधीही काही कमी पडू देणार नाहीत. त्याचप्रमाणे तुम्हाला गुरुचरित्र या ग्रंथातील 9वा अध्याय पठण करायचा आहे. बघा, गुरुचरित्र ग्रंथातील आपल्याला 9व्या अध्यायाचं पठण करायचं आहे. मग तुम्ही ही सेवा सकाळी करा, दुपारी करा किंवा संध्याकाळी केली तरी चालणार आहे. फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेत तुम्हाला ही सेवा करायची नाही. तर बघा, या सेवेच्या पठणामुळे आपल्याला कित्येक पटीने पुण्यफळ हे मिळत असतं. आपली इच्छा मनोकामना देखील पूर्ण होते. आपल्या देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करा. एक तांब्यावरून पाणी देखील जवळ घ्यायचं आहे आणि नंतर गुरुचरित्रामधील 9वा अध्याय पठण करायचा आहे. पठण करून झाल्यावरती स्वामी महाराजांना तुम्ही प्रसाद अर्पण करायचा आहे. मग घरामध्ये जे काही बनवलं आहे, भाजी भाकरी असेल तर ती नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे. तांब्यामध्ये पाणी आपण जवळ ठेवलं होतं तर ते आपल्याला अध्याय पठण करून झाल्यानंतर आपण आपल्या घरातील सर्व व्यक्तींना प्यायला द्यायचं आहे आणि थोडंसं पाणी आपण घरामध्ये देखील शिंपडायचं आहे आणि त्यामुळे घरातील नकारात्मक दोष, वास्तुदोष दूर होण्यास मदत होईल. तसेच हा अध्याय आपल्याला मोठ्याने वाचायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरातील जी काही नकारात्मक शक्ती आहे ती दूर होण्यास मदत होईल. घरातील वास्तुदोष दूर होण्यास मदत होईल. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत आणि परिवारासोबत शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील स्वामी सेवेत आणता येईल. तुम्ही देखील हे सेवा स्वामी पुण्यतिथीपर्यंत नक्की करून पहा आणि अनुभव घ्या. तुम्हाला अनुभव आल्यावर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.